कुमारी साक्षी श्रीपाद कुलकर्णी यांना एमटेक पदवी प्रदान। भोपाळ येथील NIT महाविद्यालयात आज दिनांक 25 नोव्हेंबर शनिवार रोजी भोपाळ येथे संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभात सेलू शहरातील दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधी श्रीपाद कुलकर्णी यांची कन्या कुमारी साक्षी कुलकर्णी यांना एमटेक झाल्याची डिग्री सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले। अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गेले तर निश्चितच यश मिळते हे कुमारी साक्षी कुलकर्णी हिने सिद्ध करून दाखवले। कुमारी साक्षी कुलकर्णीच्या यशाबद्दल आजी आजोबा आई वडील भाऊ बहीणसह मित्रपरिवार सेलू पत्रकार संघाच्या वतीने कौतुक होत आहे। 7 महिन्यापासून अपहृत मुलगी पोलिसांमुळे सुखरूप घरी। गेल्या 7 महिन्यापासून पूर्णा तालुक्यातील देवळगाव दुधाटे येथून एका अपहृत मुलीची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोठ्या शिताफीने तपास लावून त्या मुलीस कुटुंबियाच्या स्वाधीन केले। पूर्णा तालुक्यातील देवळगाव दुधाटे येथील एक मुलगी 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता बाहेर जात आहे असे सांगून घराबाहेर पडली। ती घरी परतलीच नाही म्हणून गावातील एका संशयिताने नेले असावे असा अंदाज लावून कुटुंबियांनी 27 एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 162 कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक रागसुधार मॅडम यांनी या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सुपूर्द केला। या कक्षाने पीडित मुलीचा शोध सुरू केला तेव्हा 25 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी व आरोपी नवनाथ कोटिंबा गबाले यास ताब्यात घेऊन या कक्षाच्या पथकाने त्या दोघांना पुढील कारवाईसाठी गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केले। सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक RG भावसार, अंमलदार शेख शकील अहमद, बलभीम पोले, रचना किरडे व अंबादास घुंगे यांनी भाग घेतला। देश स्वातंत्र्यात प्रथम बलिदान देणारे व्यक्ती टिपू सुलतान। खंडू डोईफोडे। देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांना सर्वप्रथम विरोध करणारे म्हैसूर राज्याचे सुलतान टिपू सुलतान यांनीच इंग्रजाविरुद्ध सर्वप्रथम स्वातंत्र्याची लढाई सुरू केली। या लढाईत त्यांना वीरमरण आले, परंतु आज काही मुस्लिम विरोधी लोकांकडून हा इतिहास दाबला जात आहे असे प्रतिपादन डोईफोडे बार्शीकर यांनी केले। ते जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अब्दुल जलील ताबी साहब मिल्ली हे होते, तर व्याख्याते म्हणून खंडू डोईफोडे बार्शीकर, प्रमुख पाहुणे म्हणून भदंत P धमानंद, मौलाना तजम्मुल अहमद खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाळेकर मॅडम, माजी सैनिक बालाजी शिंदे, विशाल देशमुख, मौलाना सिराजुद्दीन नदवी, मौलाना अब्दुल मकसूद मिल्ली, हाफिज शकील मिन्हाजी, मौलाना उस्मान मिल्ली, नईम पठाण, अभिजित देशमुख, अनिल गाडेकर, अयूब पठाण, नागसेन भिरजे, कोकचे सरपंच वहीद खान पठाण, भाजपाचे युवा नेते शेख वसीम, मुसव्विर खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शेख सोहेल, उपसरपंच अरविंद देशमुख, माजी सरपंच शेख सलीम, माजी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ खैरे, लिंबाजी इखे, शम्मू पटेल, मौलाना सलामसह आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना डोईफोडे म्हणाले की देशात सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध युद्धामध्ये रॉकेटचा वापर टिपू सुलतान यांनी केले। ते फक्त एक उत्तम योद्धाच नव्हे तर उत्तम साहित्यक, लेखक, हकीम, उद्योजक होते। राज्यातील नागरिकांच्या मुलांना मोफत शिक्षण घेत यावे म्हणून त्यांनी जामिया उल उमर नावाचे विद्यापीठ उभारले। त्यांच्याकडे 2000 पुस्तकाचा संग्रह होता। त्यांनी स्वतः 50 पुस्तके लिहिली। देशात पहिला साखर कारखाना, रेशीम उद्योग, सूतगिरणी त्यांनीच उभारली। त्यांच्या साखर कारखान्यातील साखर जगात सर्वोत्तम ठरली। टिपू सुलतान यांनी 150 पेक्षा जास्त मंदिरांना जमिनी दान दिल्या। ते हिंदू विरोधी असते तर म्हैसूरमध्ये सर्वात जास्त हिंदूची संख्या नसती। त्यांनी कधीच कोणत्या गावाचे नाव बदलले नाहीत, मंदिरे पाडली नाही, परंतु आज दुर्दैवाने टिपू सुलतान यांच्या नावाने राजकारण होत असून जागोजागी त्यांना काही तथाकथित पुढाकारी स्वतःच्या खुर्चीच्या स्वार्थासाठी विरोध करत आहे। मुस्लिम समाजाने टिपू सुलतान यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी। त्यांच्या नावाने चौक नसेल तरी चालेल, परंतु वाचनालय जरूर उभारावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। यावेळी मौलाना जलील, भदंत P धमानंद यांनीही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना मकसूद मिल्ली, सूत्रसंचालन शेख शकील अहमद, तर आभार शेर म्हैसूर टिपू सुलतान युवा मंचचे परभणी जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार शेख नईमुद्दीन कौसडीकर यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अनवर पटेल, समीर पठाण, शेख गौस, रहीम इनामदार, शेख मुस्तकीम, सलीम पठाण,
फिरोज खान, पठाण ताहिर खान, शेख मसरूफ, शेख साजिद, हुसेन खान, नाजीब पठाण, शेख इरफान, शेख बबलू, असीर पठाण यांच्यासह टिपू सुलतान युवा मंच कौसडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। परभणी रेल्वे स्थानक परिसरात आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह। परभणी शहरातील रेल्वे स्थानकावरील फुटपाथवर 24 नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास 60 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला। याबाबत नवामोडा पोलिसात आत्मसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेची माहिती रेल्वे स्थानक मास्टर सुनील दत्त भगवती प्रसाद यांनी पोलिसात खबर दिली। रेल्वे स्टेशन परिसरात फुटपाथवर एका 60 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पडला असल्याचे सांगितले। नवामोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। महिलेजवळ तिची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही। याबाबत नवामोडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी. नांदगावकर करत आहे। पैठण कालवा फुटल्याने निरीक्षक यांना निलंबित करण्याची लोकश्री मित्रमंडळाची मागणी। परभणी शहरातील दर्गाच्या पाठीमागील पैठणडावा कालवा फुटल्याने हाजी हमीद कॉलनी येथील नागरिकांच्या घरात कालवाचे पाणी शिरल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जायकवाडी यांना, कॅनलवरच सहाय्यक अभियंता गजानन वैराड यांना, कालवा निरीक्षक यांना निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। निवेदनावर लोकश्री मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्री न्यूज चॅनलचे संपादक सलीम इनामदार यांची स्वाक्षरी असून यावेळी निवेदन देताना सलीम इनामदार, माजी नगरसेवक शेख नईम, सय्यद मुजम्मिल, जावेद खान, पत्रकार इद्रिस बेग, सलीम खान यांची उपस्थिती होती। सहाय्यक अभियंता वैरागडे यांना फोन केला असता प्रत्यक्षात येऊन त्यांनी JCBच्या सहाय्याने फुटलेला कालवा बंद केला आहे। भावसा तांडा येथे मृत स्वच्छता कामगारांच्या कुटुंबियांना घरकुल योजनेचा लाभ। सोनपेठ तालुक्यातील भावसा तांड्यावर सेफ्टी टँक स्वच्छता करताना 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता। त्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतही देण्यात आली। त्यातील दोघांच्या कुटुंबियांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला। परभणी शहरातील रहीमनगर येथे राहणाऱ्या करीमाबी शेख दाऊद, शेख सुलताना शेख दाऊद यांना घरकुल योजना प्राप्त झाली आहे। तसेच शमीम बेगम शेख गफार, शेख अफरोज यांना साकला फ्लॅट येथे घरकुल योजना प्राप्त झालेली आहे। महाराष्ट्र मुस्लिम कामगार संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख सगीर शेख खय्यूम यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता। यात परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सतत पाठपुरावा करून घरकुल मिळवून दिले। यावेळी मोहम्मद अब्दुल्ला राज, शिवसेना उपशहर प्रमुख शेख असलम, तुराब खान, रहीम पाशा राज, सामाजिक कार्यकर्ते शेरू अहमद, गुड्डू बेलदार, सय्यद यासीन, शेख सुलतान, शेख सज्जादसह आदी उपस्थित होते।